जपानमध्ये एक असं गाव आहे जिथे गव्हर्नमेंट स्वतः बोलते तुम्ही जर त्या गावात गेलात तर तुम्ही जपानचे नागरिक नाहीये असं समजण्यात येणार। त्या गावचं नाव आहे इनुनाकी आणि त्या गावात एंट्री करायच्या अगोदरच तिथे बोर्ड मेन्शन आहे। त्या बोर्डवरती गव्हर्नमेंटनी मेन्शन केलंय की आज जर कोणी एंट्री केली तर तो जपानचा नागरिक नाहीये असं समजण्यात येणार, कारण की आतमध्ये जो पण व्यक्ती आजपर्यंत गेलाय तो रिटर्न आला नाही। आणि असं बोलतात की आतमध्ये काही अशी वेगळीच दुनिया आहे, तिथे आतमध्ये गेल्यानंतर माणसं रिटर्न येत नाही, त्यांना आतमध्ये ते लोक खातात। म्हणजे माणूस एकदा आत गेला की आतमध्ये असलेली लोक, नाहीतर आतमध्ये असं काय आहे ते अजूनपर्यंत कुणाला माहिती नाहीये। ते आतमध्ये गेल्यानंतर माणसांना खातात, लिटरली माणसांना मारतात आणि त्यांना तडफडून मारतात। आणि साधं नाही, तिथे माणसांना तडफडून मारतात, कारण की त्या गावाच्या एंट्रीकडेच माणसांची ओरडण्याची किंचळण्याची आवाज येत असतात। आणि तिथे आतमध्ये जायला एंट्री नसली तरी पण भरपूर लोक तिथे ॲडव्हेंचर म्हणून जायला ट्राय करतात, पण ती माणसं रिटर्न येत नाही। असं बोलतात की जी लोक आतमध्ये राहतात ते लोक नुसतं फन, नुसतं मजा म्हणून माणसांना बाहेरून आलेल्या मारतात आणि त्यांना खातात। तर इतक्या लेवलची तिथे माणसं, आता आतमध्ये माणसं आहेत की दुसरं काय आहे हे आपल्याला नाही माहिती। तुमच्यातलं कोणाला काही माहिती असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।